तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की MBBS BDSचा किती कट ऑफ जो आहे तो लागलेला आहे. तर आपण MBBSचा जर कट ऑफ बघायला गेलं ओव्हरऑल किती कट ऑफ त्याचा आलेला आहे, तर ओपन कॅटेगरीसाठी त्याचा कट ऑफ आहे 45,122 ऑल इंडिया रँकपर्यंत गेलेला आहे. आणि वुमेनसाठी पण तुम्ही बघू शकतात. SC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 1,58,000 ऑल इंडिया रँकपर्यंत ॲडमिशन झालेले आहेत. ST कॅटेगरीचा विचार केला तर 3,37,268 ऑल इंडिया रँकवर ॲडमिशन झालेलं आहे. VJ कॅटेगरीचा विचार केला तर 71,534 ऑल इंडिया रँकवरती ॲडमिशन झालेलं आहे. NTB कॅटेगरीचा विचार केला तर 98,000 ऑल इंडिया रँकवरती ॲडमिशन झालेलं आहे. NTCचा विचार केला तर 50,602 ऑल इंडिया रँकवर ॲडमिशन झालेलं आहे. NTDचा विचार केला तर 44,676 ऑल इंडिया रँकवरती ॲडमिशन झालं आहे. OBCचा विचार केला तर 48,013 ऑल इंडिया रँकवर ॲडमिशन झालं आहे. SCBC चा मराठा कास्टचा जर आपण विचार केला तर 48,682 या ऑल इंडिया रँकवरती MBBSसाठी ॲडमिशन झालेलं आहे. EWSचा विचार केला तर इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWSचा जर आपण विचार केला तर 66,976 ऑल इंडिया रँकवरती ॲडमिशन झालेलं आहे. तर आणि जनरलमध्ये आणि वुमेन या दोन्ही कॅटेगरी म्हणजे वुमेन आणि जनरलमध्ये वुमेन आणि बॉईज दोन्ही येतात. तर त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो जास्त काही ऑल इंडिया रँकचा फरक आपल्याला तेवढा दिसून येत नाही. ओके. आणि MBBS प्रायव्हेट कॉलेजेसचा जर ओव्हरऑल कट ऑफ आपण बघितला तर त्याच्यासाठी ओपन कॅटेगरीसाठी 82,000 ऑल इंडिया रँक आहे. आणि SC कॅटेगरीसाठी 1,73,065 ऑल इंडिया रँक आहे. ST कॅटेगरीचा विचार केला तर 3,67,711 ऑल इंडिया रँक आहे. VJ कॅटेगरीचा विचार केला तर 1,01,375 ऑल इंडिया रँकवरती ॲडमिशन झालेलं आहे. NTBचा विचार केला तर 1,34,083 ऑल इंडिया रँकवरती ॲडमिशन झालं आहे. NTCचा विचार केला तर 82,984 ऑल इंडिया रँकवरती. NTDचा विचार केला तर 82,128 ऑल इंडिया रँकवरती. आणि OBCचा विचार केला तर 83,608 ऑल इंडिया रँकवरती. आणि SBC मराठा कास्टचा जर आपण विचार केला तर 83,840 ऑल इंडिया रँकवरती ॲडमिशन इथं झालेली आहेत. तर हा बघितला आपण ऑल इंडिया रँकनुसार कट ऑफ. राऊंड सेकंडचा हा कट ऑफ आहे. राऊंड थर्डचा कट ऑफ जो आहे तो याच्यापेक्षा कमीच लागणार आहे. राऊंड सेकंडमध्ये आणि फर्स्टमध्ये जास्त फरक आपल्याला दिसणार नाही, परंतु राऊंड सेकंड आणि राऊंड थर्ड या कट ऑफमध्ये जो फरक आहे तो फरक आपल्याला दिसून येईल. आणि जर आपण ओव्हरऑल जर कट ऑफ बघितला MBBSचा राऊंड सेकंडचा जनरलमध्ये आणि वुमेनमध्ये तर त्याच्यामध्ये आपल्याला 1,001 ऑल इंडिया रँकचा फक्त फरक त्या ठिकाणी आपल्याला दिसायला मिळतो आहे. आणि प्रायव्हेट कॉलेज आणि गव्हर्मेंट कॉलेज याच्यामधला जर फरक आपण बघायला गेलं तर ओपन कॅटेगरीचे जे ॲडमिशन झालेलं आहे गव्हर्मेंट कॉलेजला ते आहे 45,000 ऑल इंडिया रँक. आणि जर ओपन कॅटेगरी जर आपण प्रायव्हेट MBBS कॉलेजला जर बघितलं तर 82,858 म्हणजे ओव्हरऑल 82,000 धरून चला. तर 45,000 आणि 82,000 म्हणजे जवळजवळ आपल्याला डबल ऑल इंडिया रँकचा फरक त्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. गव्हर्मेंटच्या कॉलेजचे ऑल इंडिया रँक आणि प्रायव्हेट कॉलेजचे ऑल इंडिया रँक हे झालं आपलं MBBSचं कट ऑफ या ठिकाणी मी सांगितला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण BDSचा आणि BMSचा कट ऑफ जो आहे तो सांगणार आहोत. आणि चॉईस फिलिंग जी आहे थर्ड राऊंडची जी चॉईस फिलिंग आपण करणार आहोत MBBSची आणि BDSची ती अशा प्रकारे करा, कारण थर्ड राऊंड जो आहे तो शेवटचा असणार आहे. त्यामुळे त्याची चॉईस फिलिंग अशी करा की जेणेकरून जे पण कॉलेज तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये मिळालं आहे त्याच्या रँकिंगनुसार वरचंच कॉलेज तुम्हाला मिळेल. आणि म्हणजे नंतरून तुम्ही पस्तावणार नाही की मला असंच कॉलेज मिळालं तसं कॉलेज मिळालं. म्हणजे नंतरून तुम्हाला रिग्रेट नाही झालं पाहिजे की कॉलेज असं मिळालं आणि तसं मिळालं. तर त्याच्यामुळे चॉईस फिलिंग जी आहे ती चॉईस फिलिंगमध्ये स्ट्रॉंग कॉलेज तुम्ही टाका. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया काही नवीन घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय.